30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ते मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या ती. हा कुठलाच मेंटॅलिटीने परमार्थ नाही हा, लक्षात घ्या. मग जे दान देशकाल पात्र अर्थात ज्याला गरज आहे त्याला दिलं जात आहे. जागा देश जिथे धर्माचं काम चालू आहे तिथं दिलं जातं. आणि त्याच्या पलीकडे काल, काल म्हणजे ज्या वेळेस लोकांना त्याची नीड आहे, गरज आहे, त्या वेळेस दिलं जातं. प्रसादाच्या स्वरूपाने जे दिलं जातं, योग्य ठिकाणी जे दिलं जातं आणि योग्य त्या माणसाला जे दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणायचं. ज्ञानोबराय म्हणले हे सगळं खरंय देवा, पण जे द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं तर देण्यात मजा. मग माऊली ती व्याख्या पूर्ण करतात. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. देशकाल पात्र पाहून दान करावं, स्वधर्माने मिळवलेल्या पैशाचं दान करावं आणि जे दान केलंय त्याचा उपकार न ठेवता दान करावं. देवा याला सात्विक दान म्हणायचं आहे ज्ञानोबराय सांगतात. गांभीर्य लक्षात ठेवा. देवाची चूक काढायची ताकद ज्ञानोबरायांमध्ये. ज्ञानी कोणाला म्हणावं? जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबराय. जिथं आम्ही काही कालापूर्वी शिकलो तिथे ज्ञानोबराय 750 वर्षापूर्वी सांगतात, मोठं की देहाकृती म्हटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. अर्थात सूर्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती सूर्य फिरत. लक्षात घ्या. नाही समजली ज्ञानेश्वरी हरकत नाही मायवा. आजच्या पिढीला ज्ञानेश्वरीची फार गरज आहे. ज्ञानेश्वरी ही माय आहे. आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबरांना तुम्ही कळू द्या. आयुष्यात आपल्याला कधी आई कळत नसते, त्याला आई व्हावं लागतं. आई झालं तरी सुद्धा आपल्या आईची किंमत आपल्याला कळणं फार अवघड आहे. पण आईला लेकरू कळत. नामदेवराय म्हणतात माझी माय ज्ञानेश्वरी आहे, जिला मी कळतोय. एक ओवी रे, पण हे कलियुग आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं आमच्याकडे 4 माणसं खोटं बोलली की ते खोटं सुद्धा खरं होतं. आमच्याकडे देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त आहे. वाईट वाटतं दादा कधी कधी. साधी माणसं आम्ही, कुणी बोललं म्हणून बोलतो, पण लक्षात ठेवा एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या जळगावकर. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. अरे ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. हा, किती जरी तुम्ही पंढरीच्या वाऱ्या केल्या, किती कीर्तन ऐकली, किती भजनं केली, नाकाच्या चेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही. अरे तू बाप आणला. विचार करता की नाही कधी? का आजची पिढी 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तू देव नाचिवला. चुकली यावर मग फेरा पडे. देव कधी त्रास देत नाही पण कर्म कधी माफ करत नाही. होय, 31 डिसेंबरची पार्टी केली असेल जळगावकर. एक विनंती करू, एक स्पष्ट, थोडं स्पष्ट बोलताय, माफ करा. बहीण म्हणून ऐका, लेख म्हणून ऐका. जरा अवघड आहेत शब्द, पण सुरुवातीलाच माफी मागते. आपल्या धर्मात आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणतात. आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणतात. दुसऱ्याचा श्रीमंत आहे म्हणून आपण त्याला बाप म्हणतो का? नाहीच की. माझा गरीब आहे, शेतकरी आहे, पण माझा आहे ना. मग आजची पिढी गाव आपला, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा, ज्ञान, अरे संस्कृती आपलीच. मग या मातीमध्ये साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे, कुणाच्या बापाची जागीर नसली पाहिजे. त्याला स्वाभिमान म्हणायचं, अभिमान नाही. संत सामर्थ्याने सांगतात भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हानू काठी. वारकरी असलो म्हणून काय झालं? अरे आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागलात. अरे वारकरी जरी असलो ना, झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. आणि शेळपाटलेले समजता का काय? चल, मनगडात नसेल ताकद पण विचारात लई आहे. काल, आज आणि उद्या तुम्हाला मान्यच करावं लागेल की शस्त्रापेक्षा शास्त्र कधीही प्रबळच आहे आणि त्याने जग जिंकता येतं. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ शंभूराजांनी उभा केला. काय शास्त्राची पारंगता होती. केलाय का कधी विचार? 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ, स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. शिवरायांनी जर विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत आहे, मी माझ्या हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघावी का? स्वतःवर विश्वास आहे. या शेतकऱ्याच्या तरण्या बांड पोरांच्या हाताला धरलाय. अरे मुठभर मावळे, पण एवढा सत्ताधीश मुघल, त्याच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. अरे त्याचे वारसदार आम्ही छोट्या छोट्या गोष्टीला घाबरव.
व्यापार खचला, दमला. शेती पिकली नाही, खचला. पोरगी नाही म्हणली, याला फाशीला. मार्क कमी पडले, पोस्ट निघाली नाही, किती घाबरशील. आणि का, कशासाठी? त्या जगाच्या मालकावर विश्वास ठेवा. फार लांब जात नाही मायबा. माझ्याकडे बघा, 22-23 वर्षाची पोरगी मी. असं काय आयुष्यात येऊन एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली काय वनात जाऊन? असल्या भानगडीत सुद्धा पडू नका. माऊली स्पष्ट सांगतात, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि आपण आजची पिढी इतकी भाग्यवान आहे की या वयात आपल्याला ज्ञानोबा तुकोबा समजतात. तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आताची पिढी हुशारही आहे आणि भाग्यवानही आहे. यांना परमार्थ कळतो, यांना सत्य कळतं. हे लोकांच्या भाकड कथाला मान्यता देत त्यांना ते लॉजिक विचारतात. याचं काय लॉजिक आहे? ही आजच्या पिढीची फार मोठी प्रौढता आहे की आपल्यासारखा भामटेवर कशावरही विश्वास ठेवत नाही. विचार करतात तो मागचा पुढचा. कोणी म्हणलं भजन करा तर ते विचारतात का करा. कोणी म्हणलं कीर्तन ऐकता, विचारतात का ऐकायचं. कोणी म्हणलं द्या पैसा, ते विचारतात का द्यायचा. ही प्रौढता आहे. हे मूर्खपणाचं लक्षण नाहीये, हे सुज्जनपणाचं लक्षण आहे. अहो, ज्या म्हाताऱ्याला मोबाईल उचला येत नाही त्याचा नातू सॉफ्टवेअर मारून देईल. त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, तो शार्प माइंडेड आहे, त्याला पटकन कळतंय. ही पिढी हुशार आहे, फक्त चुकतंय ते मार्गदर्शन आहे. ही हुशारी ज्या ठिकाणी वापरला जायला पाहिजे तिथं जात नाहीये. हुशार नाहीये तसं नाही. आजची मुलं फार हुशार आहेत, फार शार्प माइंडेड आहेत. तुम्हाला मान्यच करावं लागणार आहे. आणि खूप भाग्यवान लेकरं आहेत ही, की या मातीत जन्माला आले, या काळात जन्माला, जिथं सत्य असत्य कळतं. ज्ञानोबा हेच सांगून सांगून दमले. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. पण मला विठ्ठल कळला पाहिजे. ज्ञानोबा म्हणले मला कळला मी कोण आहे. ज्ञानोबा सांगतात मला माहित आहे मी कोण आहे. कोण आहे मी? या ज्ञान भक्ती सहज बघतोय एकवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. जिथे ज्ञानाच्या जोरावर नाही भक्तीच्या जोरावर मला जगाच्या मालकाची ओढ लागली तेव्हा मला कळालं की मी कोण आहे. जेव्हा मला कळालं की मी कोण आहे तेव्हा मला कळालं की तू कोण आहेस. जोपर्यंत स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत जगाच्या मालकाची होत नाही. बरं, ज्ञानोबा सांगतात मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविधीला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. कोण आहे मी? आपुल्या संसाठी करोनी ठेला. मी देव बघायला गेलो, देव पहावया गेलो, तेथे देवची होणी ठेलो. मी त्याचाच अवतार आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात फक्त एका नामाचं अंतर आहे, तर तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. मग मला सांग, देवाला अशक्य असं काही अवघड आहे का? साधं सांगा. आपलं चांगलं जर आपल्यालाच चांगलं कळत नसेल तर आपलं चांगलं देवाला काय चांगलं कळणार आहे? आपल्याला जिंकायचंही आपल्यापासूनच आहे आणि आपण हारतोही. जगाशी ना आपलं काही घेणं देणं नसतं. आपल्याला स्वतःपाशीच जिंकायचंय, स्वतःपाशीच हारायचंय. हाच परमार्थ आहे. मी कोण आहे हे समजून घ्यायचंय मला. शिवरायांना कळलं स्वराज्य निर्माण झालं, शंभूराजांना कळलं स्वराज्य टिकलं. इथे प्रत्येकाला स्वतःची जाणीव झाली म्हणून मातीची राखण झाली. जोपर्यंत आम्हाला आमचा धर्म, आमची माती, आमची संस्कृती आणि आमची परंपरा कळणार नाही तोपर्यंत आम्हाला आमची किंमत कळणार नाही. हे लक्षात ठेवा. आपली किंमत समजून घ्या. लोकांचं घ्यायची आपल्याला गरज नाही. आपण त्याचा अवतार आहे. फार सामर्थ्य आहे. माय आपण तर लय भाग्यवान आहे. त्यातली त्यात स्त्री तर इतकी भाग्यवान आहे ना. लेख म्हणून सांगते माय, विठ्ठलापेक्षा जास्त ताकद एका बाईमध्ये. धर्मशास्त्र सांगते. मी नाही बरं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जगाच्या मालकाच्या वर तिचं सामर्थ्य असतं. ती बाई जर पतिव्रता असेल तर खूप ताकद गमाय. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटलाचा. तुम्ही बोलत जा बरं, बोलत जा ना जरा. बरं एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायला लागलं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं. देते बाबा पण बोल. ती मागची तर अशी बसल्यात, तू बोल मी हाय, तू बोल. मी बसलोय तू बोल, मी ऐकतोय तू बोल ग, तू बोल फक्त. कशा बरं बोलत जा ना माय बाप. मुदाम करता तुम्हाला माझी जिरवायची नाही. काही काही पोरं कीर्तन झाल्यावर मित्राला म्हणतात एवढी पोरगी बोंबलत होती बोल बोल. आपल्याकडे बघत होती, पट्ट्या बोललाच नाही. ऍटिट्यूड
दादा कशाचा? हा ना, 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. किती? 7 कोटी घरं सोन्याची. तुलसी रामायणामधलं वर्णन आहे. 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. जळगावकर, चौकट आपण जी सागाची वगैरे लावतो ना, ही एक चौकट 22.5 क्विंटल. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं, तरी आपली बायको ना आपला नवरा महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. अरे कधी विचार करा, जगाच्या मालकाने अक्षय धन दिलं रे. जगाच्या मालकाने अक्षय धन दिलं, न संपणारं दिलं. कौतुक कधी केलंच नाही की रे. बरं, देव न मानणारी माणसं आपण, मला सांगा बरं, कसा देव मानत नाही? श्रीकृष्ण सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्नम चतुर्विध. अरे अर्जुना, चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठामध्ये अग्नी म्हणून वास करतो तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो राम, तो कृष्ण, तो मी विश्वेश्वर. बरं, सोपं सांगते. आजची ओळख काय? आधार कार्ड. मी शिवलीला पाटील, मला प्रूफ करायचं तर मला काहीतरी दाखवावं लागणार आहे. लोक असं तोंडावर नाही ना मानणार. आता आपली एक, आता हा तुम्ही एक, हा जाऊ दे, सोडा महाराज, काय ही प्रसिद्धी म्हणून लोक ओळखतात, बरोबर. पण ज्या दिवशी प्रसिद्धी नसेल त्या दिवशी मला ओळखायला काहीतरी द्यावं लागेल की नाही. मग नियमानुसार, शासनाच्या नियमानुसार आधार कार्ड. आता हे आधार कार्ड कशावर ओळखलं जातं? माझंच आहे, अंगठ्यावर, बरोबर, थंबवर. कधी विचार केलाय? मेलेले माणसं, चालू असलेली माणसं, जन्माला येणारी माणसं, कोट्यावधी लोकांचा देश आहे हा भारत, पण प्रत्येकाची अंगठ्याची जागा वेगळी आहे म्हणून माणसाची ओळख होते. हे सामर्थ्यानं झालं तरी कसं? लेकरू जन्माला आल्यावरच आईला पाजर फुटतो, रक्ताचं दूध होतं, हे करणारं कुणीतरी असेलच की. गॉड पार्टिकल अगदीच तसं रे. मग जिथे मला माझ्यावर विश्वास आहे याचा अर्थ मला पांडुरंगावर विश्वास आहे. ज्या अर्थी मला माझ्यावर विश्वास नाही त्या अर्थी मला पांडुरंगावर विश्वास नाही. मला माहित पाहिजे की मी काही करू शकतो. कशाच्या जोरावर? तुकोबाराय सांगतात, अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय शक्य. तुम्ही असं म्हणाल गळ्यात माळ घातलीन, कपाळाला बुक्का लावला की सगळं चांगलं होतंय. मूर्ख आहे मग तुम्ही. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगहा. उद्योग सिद्धीला न्यायचा आहे, कष्ट करावं लागतं, मनात ठेवून चालत नाही. मग सिंह झोपलाय, हरणाला फार वया आली, माय सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असेल, मग हरिण म्हणला सिंहाला तू तोंड वास, मी तुझ्या तोंडात जातो. होईल का असं? झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल? मग कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. माळ घालणं धर्म आहे, संस्कृती आहे. बुक्का लावणं कर्तव्य आहे. हे का करायचं? इथे हे भ्रमरंध्र असतं आपलं. इथे गंध का लावायचा? सनातन धर्म लक्षात घ्या. इथे चंदन लावायचा, बुक्का लावायचा, कुंकू लावायची, टिकली लावायची. का लावायची? एवढी जी जागा असते शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. आपण संसारिक आहे, एवढे एकाग्र होऊ शकत नाही. मग कमीत कमी मला जेवढं जमेल तेवढा मी प्रयत्न करावा, अंतर्मनाने बाह्य अंगाने दोन्ही. या अर्थाने तुळशीची माळ मला पॉझिटिव्ह एनर्जी देते, कारण तिच्यामध्ये ऑक्सिजन घ्यायची ताकद असते, सोडायची ताकद असते. म्हणून तुळशीची माळ जी पवित्र ही तितकीच आहे. जगाच्या मालकाचा मी भक्त याची ओळख करून देते आणि सायंटिफिकली माझं आयुष्य वाढवते, म्हणून तुळशीची माळ आहे. कपाळाला गंध आहे, कारण निगेटिव्हिटी, नकारात्मक भावना डोक्यात येत. फार साधं शास्त्र आहे आपलं. अंगठ्याने कधी गंध लावायचा नाही. ज्या दिवशी लावाल त्या दिवशी 2 तास तरी डोकं दुखणार. माय माऊल्या पुरुष मंडळी, या अंगठ्याने कधी गंध लावायचा? गंध याच बोटाने लावायचा, करंगुळीच्या शेजारच्या, स्वतःलाही आणि दुसऱ्यालाही. ही एक एनर्जी आहे. आपलं शरीर एका एनर्जीवर चालतं, सायंटिफिकली एका एनर्जीवर चालतं. ती एनर्जी ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळते. इथे गंध असेल तर वाईट विचार पटकन डोक्यात येत नाही, आला तर फार काळ टिकत नाही, निगेटिव्हिटी राहत नाही, पॉझिटिव्हिटी वाढते. मी करू शकतो हा विश्वास काही अनुषंगाने त्या गंधावर वाढतो. म्हणून कपाळाला गंध असावा, लावावा. कळतंय?
हा अजून सोपं सांगू का? उद्या परवा कुठं धडकाला मेला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे, नेमका पुरायचा का जाळायचा एवढं तरी त्याला मेळ लागावा म्हणून लावीत जा. ही प्रत्येक गोष्ट सायंटिफिकली प्रूफ आहे. वारकरी संप्रदाय मूर्ख नाहीये. पण लोकांचं कसं झालंय, एखादा धोतर घालून जर विमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय अतिरेकी आलाय, पण त्यानं धोत्रात बॉम्ब गुंडाळलाय, आता फेकणारच आहे. ही कलियुग आहे. ही तर वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. काय नजर आहे पण हा? म्हणजे तुमच्या नजरेत ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे येड्या, त्याला चाव नमून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. माऊलींचं वर्णन आहे, तैसी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. परमार्थ वयानेच करावा बघा, लक्षात घ्या. सुरुवातीपासून करता शेवटपर्यंत काही हरकत नाही. वेळ तसं काही काळवेळ नाम उच्चारिता नाही, भगवंताचं नाम घ्यायला काही वेळ काळ नाही. पण जमेल तेवढं परमार्थ बारक्यापणापासूनच करावा, तरुण वयातच करावा. पण काय काय एखाद्या मुलीला विचारलं ना, का गं माय एवढी हायली एज्युकेटेड आहेस, एवढं हाय प्रोफेशनल लाईफ आहे तुझं, श्रीमंत घरात जन्माला आलीस, मागं पुढं तुझ्या एवढी मोठी माणसं असतात, एवढ्या चांगल्या श्रीमंत घरात जन्माला येऊन कधी विठ्ठलाच्या पाया पडताना दिसली नाहीस. सगळं मिळाल्यामुळं एक ॲटिट्यूड आलेला असतो. ती फार स्टायलिश पद्धतीने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हरकतच नाही. यू डोंट बिलीव्ह इन गॉड, जोपर्यंत तू देवाला मानत नाही तोपर्यंत काहीच हरकत नाही. ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तू झोपलेली असेल, अख्खं घर रडत असेल, हे सामर्थ्याने व्यासपीठावर सांगते. देव मानतोय म्हणून चालला, देवाने मानायचं सोडलं की चालणार. श्रीमंतीचा विचारच करू नका. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. आले का जागेवर तुम्ही? तुम्ही फिरत जा पण येत जा महाराज बरं का. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल, अशी 350 ते 400 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घरं सोन्याची रावणाची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला. नाथबाबा सांगतात, गाडव वळी गजानन सटवी करी बाळांपण. नाथरामायणामध्ये वर्णन आहे, ही सत्ता रावणाची. एवढा श्रीमंत ज्ञानी रावणासारखं ज्ञान कोणाकडे नव्हतं. लंका कोणाची? भिका पाटलाची. लंका महादेवांची. लंका महादेवाची. लंकेची पार्वती कळतंय नाही, मकरात बसली नाही ती सुखमजी, तसं नाही महाराज का. पार्वती लंकेची. महादेवाचं लंकेचं स्थापत्य आहे. उभा महादेवानं केली आहे लंका. पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण हुशार आहे. शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत रावणाचं. रावणाने इतकी सुंदर पूजा मांडली. असंच अगोदर शिव कसा आहे स्वभावाने? भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती. नाथबाबा सांगतात, शिव भोळा आहे, आधी स्वभावाने भोळा. त्यात त्याला पूजा आवडली. देव म्हणले, काय मागायचं ते माग रावणा. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. रावण म्हणला, एवढाच पूळ काय द्यायचा तर अख्खी लंका द्या. होती कोणाची? झाली कोणाची? टिकली का? तुका म्हणे जाती संप्रदाय लोडी, तुका म्हणे जाती संप्रदाय लोडी, तुका म्हणे जाती संप्रदाय लोडी, तुका म्हणे जाती संप्रदाय लोडी. सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संप्रदाय लोडी, तुका म्हणे जाती संप्रदाय. सांगाती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. केवढी आहे काय विचार करावा महाराज. आम्ही विचार करू नये एवढी संपदा आहे. एवढा श्रीमंत, एवढा सत्ताधीश, 3दा कैलास हलवला रावणाने. कितीदा? 3दा. ज्ञानीही तेवढाच. रावणासारखा शिवभक्त आज तागायत झाला. सगळ्यात मोठा शिवभक्त कोण आहे? आजही बरं का, आजही सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. इतका मोठा शिवभक्त आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं फक्त पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ तो शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी त्याच्याकडनं 999 कमल भरले. तो पूजेतनं उठला नाही, पूजा भंग केली नाही, स्वतःचं शीर कापलं आणि 1000वे शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण होता. तरी सुद्धा टिकलं. 1 रिझन, ॲटिट्यूड.
BHK आपला. भजनही धड करत नाही आपलं. मग मी फक्त सांगते बरं का, सगळ्यात मोठा शिवभक्त आहे, सगळ्यात मोठा श्रीमंत आहे, सगळ्यात मोठा सत्ताधीश आहे, ताकदवान आहे, तरी सुद्धा अहंकारामुळं सगळं. ह्यातलं काय आहे आपल्याकडं? बघतही आपण धड नाही, म्हणजे जमेल तसा परमार्थ करतो. सत्ताही आपल्याकडं, आपल्या गाड्या बी हप्त्यावर आहेत त्या, म्हणजे आपले पैसेही धड नाही आहेत. म्हणजे बरं, ताकद आहे का आपल्याकडे? आपण काय हलवू शकतो का? तेही आपलं म्हणजे व्यसन करू करू तीही गेली महाराज बरं का. ऊची लोक ऊची पसंत, ताकदच राहिली नाही महाराज सांगत, तेही गेलंय आपलं. मग आता राहिलं काय आपल्याकडे की आपण ऍटिट्यूड करतोय? बरं, ज्ञानही नाही आपल्याकडे, काडीची अक्कल नाही आपल्याला. आपल्याला जर अक्कल असती तर आपण भजन करायची टाळली. आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट भजन न आवडणं. मी नाही, तू कोबर आहे सांगता. जीवनात सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे परमार्थ न आवडणं. एखाद्या माणसाला म्हणलं ना, का रे आता बदामनगर मध्ये सप्ताह आहे, गेला नाही तू? आपल्याला तसलं पटत नाही. येडा आहे तू, तुला पटत नाही असं नाही, तेवढं तुझं पुण्य नाही. लक्षात घ्या. काही माणसं म्हणले निघालतो कीर्तनाला पण आलो नाही, काय म्हणले आलतं पण बसलं नाही, काय म्हणले बसणं पण मधनच गेलतो फोन आलता, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चुकच नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप आई शपथ, यात तुमची चूक नाही. तुम्ही केलेलं पाप तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात बसू देत नाही. सगळ्यात मोठं सत्य. मी नाही म्हणत नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविर धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. हिताच्या आड उभा आहे ते पाप आहे. ज्याला स्वतःचीच किंमत कळत नाही तो जगाची किंमत काय जगाला सांगणार आहे? हा, आमची अवस्था कशी आहे? पोलिसाला चोरानं धरलं, हे कलियुग. हिता असंच असतंय महाराज. जनाई म्हणते बघा, पुण्यवंत पाताळ लोकिनीला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, 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 झाला तुझा दरबार. पाताळ लोकिनीला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार.